नमस्कार, मी अधिकारी न्यूमोकॉप आहे। न्यूमोकोकल रोगांच्या जोखमीविरुद्ध मार्गदर्शन करण्यासाठी मी आलो आहे। तुम्हाला माहित आहे का, भारतात समुदाय अधिग्रहित न्यूमोकोकल संसर्गाची वार्षिक प्रभाव क्षेत्र 40 लाख पर्यंत आहे। त्यापैकी 20% लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले। अनेक लोकांना न्यूमोकोकल रोगांची लक्षणे फ्लू किंवा सर्दी सारखीच वाटतात, पण ते सर्दी किंवा फ्लू नाही। न्यूमोकोकल रोग स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिये नावाच्या जीवाणूमुळे होतात आणि गंभीर आजार होऊ शकतात, जसे मेंदूचा संसर्ग, फुफ्फुसाचा संसर्ग किंवा सेप्सिस नावाच्या रक्तप्रवाहातील संसर्ग। कोणालाही न्यूमोकोकल रोग होऊ शकतो। लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की मधुमेह, दमा, सीओपीडी, तीव्र हृदयरोग आणि उच्च रक्तदाब हे आजार 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींमध्ये होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते। हे संक्रमण आठवडे तुमच्या दैनंदिन कामकाजात व्यत्यय आणू शकतात, ज्याचा परिणाम आरोग्यावर, वित्तावर आणि भावनांवर होतो। पण एक मदत आहे, न्यूमोकोकल लस तुम्हाला या रोगांपासून वाचवू शकते। न्यूमोकोकल व्हॅक्सिन बद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला आणि न्यूमोकोकल रोगांच्या जोखमीपासून सुरक्षित राहा। व्हॅक्सिन्स तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकतात। जर तुम्ही आजारी पडणे टाळू शकत असाल तर तुमच्याकडे तुमच्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि घंदांसाठी जास्त वेळ असेल।